तर सर्व उपस्थित क्रिकेट रसिकांना मी विनंती करतोय जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं ह्या फायनल मॅचच्या पहिल्या बॉलचं आणि दोन्ही संघांचं. अतिशय सुंदर कामगिरी संपूर्ण स्पर्धेमध्ये या दोन्ही टीम्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. स्वर्गीय महादेव उर्फ भाऊसाहेब दळवी स्मृती चषक 2021 कासणे या स्पर्धेचा हा महाअंतिम सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. रेग्युलर क्रिकेट मधील ही फायनल मॅच. पहिलं षटक टाकण्याच्या तयारीत आहे गोलंदाज शिरताज शेख. पहिला बॉल फेस करेल बंटी. सुरेख बॉल अपील आणि यस इज गॉन कॉट बिहाइंड. पहिल्याच बॉलवर खूप मोठा झटका पीजी स्पोर्ट्स कुकसे टीमला बंटीच्या रूपात. ॲडव्होकेट शशिकांत गोतारे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं शब्दसुमनाने स्वागत. तसेच सन्माननीय प्रोफेसर निवृत्ती मगर सरांचं शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम. दोन्ही मान्यवरांचं पुन्हा शब्दसुमनाने स्वागत करतो. वेलकम. अफलातून सुरुवात केली आहे गोलंदाज शिरताजनं. या संपूर्ण स्पर्धेमध्ये तसं पाहायला गेलं तर शिरताजने गोलंदाजी केली नव्हती, मात्र फायनल मॅचमध्ये आपण पाहतोय काय जबरदस्त प्लॅनिंग आहे स्वराज 11 ढोळी संघाची. पहिलाच चेंडू अँगल डिलिव्हरी होती, थोडासा टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघाला. कट लगावण्याचा प्रयत्न केला होता, स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न केला बंटीनं, मात्र बॅटची बाहेरची एज लागली आणि विकेट किपरनं कुठली चूक केली नाही आतिश घोडविंदेनं. हो, नक्कीच खूपच मोठा झटका मित्र म्हणून या ठिकाणी पीजी स्पोर्ट कुकसे संघाला. कारण आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पाहिलं तर खूपच छान फलंदाजी बंटी पाटीलने मात्र साकारली होती, परंतु या ठिकाणी महत्त्वाच्या मॅचमध्ये मात्र कुठेतरी आपल्या संघाला निराश करत असताना, आपल्या पाठीराख्यांना निराश करत असताना, परंतु हा 5 षटकाचा सामना आहे. नक्कीच कोणताही संघ कुठल्याही क्षणी मात्र पलटवार करू शकतो या, आणि ती धमक आहे पीजी स्पोर्ट कुकसे संघासमोर. नवीन फलंदाज वन डाऊनला आलेला आहे महेश पाटील, ज्याने सेमीफायनलमध्ये खूपच छान फलंदाजी केली आणि आपल्या फलंदाजीच्या जोरावर मात्र संघाला अंतिम सामन्यामध्ये घेऊन जाण्याचा खूप मोठा सिंहाचा वाटा होता. निश्चितच चांगल्या फॉर्ममध्ये दिसला मागच्या मॅचमध्ये. ओहो, जी चूक बंटीने केली होती ती चूक करताना दिसला फलंदाज महेश. मात्र हा बॉल वाईड आहे. चेंडूवर बॅटमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळाला नाही. अवांतर धाव मिळते आणि अवांतर धावेनं पीजी स्पोर्ट्स कुकसी संघाचं खातं उघडलं जातंय. धावसंख्या 1-1. पण ज्या प्रेक्षक आमच्या समिती ऑनलाईन जोडले असतील त्यांच्या माहितीसाठी आपण पाहतो की रेग्युलर क्रिकेट ग्रामीणचा हा मेगा फायनलचा सामना आपण इथे मात्र अनुभव. पावलांचा वापर, खूपच छान फटका, मिडॉपला बीट केलाय आणि चेंडू मात्र नक्कीच निघून जाईल डीप लॉंग ऑफ सीमेरेषेच्या पलीकडे. अंतिम सामन्यामधील हा पहिला बिगिट महेशच्या बॅटमधून निघतोय षटकार. अफलातून शॉट, पावलांचा अप्रतिम वापर केलाय. थोडासा इनसाइड आउट हा फटका मारला होता आणि अगदी बॅटच्या मधोमध घेऊन चेंडूला लॉफ्ट केलं मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. फायनल मॅचमधील पहिला षटकार, पहिला मॅसिव्ह हिट बॅट्समन महेशच्या बॅटमधून. आणि या फटक्यानंतर निश्चितच क्रिकेट रसिकांना समजलं असेल की हा फलंदाज किती चांगल्या टचमध्ये आहे या स्पर्धेमध्ये. सेमीफायनल मॅचमध्ये जेव्हा तो फलंदाजीला आला होता तेव्हा देखील संघ थोडासा अडचणीत सापडला होता, कारण 2 षटकांमध्ये 24 धावांची आवश्यकता होती. गोलंदाजी खूप चांगली चालू होती वाशिरी टीमच्या माध्यमातून, मात्र कुठल्याही प्रकारचं दडपण स्वतःवर न घेता चांगली फटकेबाजी केली होती महेशनं. सन्माननीय अक्षयजी हलके साहेबांचं शुभागमन झालंय. या मैदानासाठी टँकरची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून झाली ते अक्षयजी हलके साहेब, वेलकम. हो, नक्कीच पहिल्याच पण जर पाहिलं तर पहिल्याच चेंडूवर षटकार प्राप्त केला आणि मात्र कुठेतरी फलंदाजाचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढेल या फटक्याने. आणि आता मात्र या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर सुद्धा खेळाडू पाहतो डीपमध्ये. फुलटॉस चेंडू आहे, सरळ बॅट लॉप करण्याचा प्रयत्न, परंतु वायडिश मुडानला खेळाडू सज्ज आहे आणि इथे मात्र काय झेल टिपला आहे. आपण सेलिब्रेशन पाहू शकता. अनेक संख्येने इथे मात्र पाठीराखे उपस्थित झालेले आहेत डोळे संघाचे आणि त्याच्या सर्वांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य. फलंदाज बाद. खरं तर दोन्ही संघांना जबरदस्त पाठिंबा आहे. दोन्ही संघांचे पाठीराखे मोठ्या संख्येत उपस्थित आहेत. फुलटॉस बॉल होता, मिडल केलं होतं जवळपास, परंतु चुकीच्या जागेवर फटका खेळला. एलिव्हेशन फारसं पाहायला मिळालं नाही आणि थेट वायडिश मिडॉनला फिल्डरच्या हातात झेल देऊन तंबूत परततोय बॅट्समन महेश पाटील. सुरुवात चांगली केली होती, दमदार षटकार त्याच्या बॅटमधून आला होता, मात्र मोठी इनिंग्स त्याला साकारता आलेल्या नाही. खूप निराश होऊन तंबूचा रस्ता त्याने धरलेला आहे. 2 गडी बाद झालेले आहेत पहिल्याच षटकामध्ये. थोडासा बॅकफुटला दिसतोय आपल्याला सुरुवातीलाच या फायनल मॅचमध्ये पीजी स्पोर्ट्स कुकसे संघ. धावसंख्या 2-7. नक्कीच आज आपण जर पाहिलं तर विकेट टेकिंग हा चेंडू नव्हता, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. बरोबर मात्र टायमिंग झालं नाही, जणू काही बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झाला असावा. त्याचमुळे मात्र की एलिव्हेशन झालं नाही आणि मात्र केतनने मात्र कोणत्याही प्रकारची चूक केली नाही. दुसरा गडी इथे मात्र बाद होत असताना महेश पाटीलच्या रूपाने बाद होण्यापूर्वी 6 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं. आणि आता मात्र नवीन फलंदाज कुक्षी संघाची ही जुनी तलवार चेतन पाटील, इनेट नंबर 4. दोन्हीही सिनियर खेळाडू आता खेळपट्टीवर आहेत, बबलू आणि चेतन.
आल्या आल्या जबरदस्त फटका, सरळ बॅटचा प्रहार केलाय, अप्रतिम शॉट, बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, चेतनच्या बॅटमधून हा दमदार षटकार. और पिच चेंडूवर त्याच्यावर काय प्रहार केला आहे. म्हणजे दोन्ही फलंदाजांनी जे पहिलं तर महेशने सुद्धा षटकारानं आपलं अकाउंट ओपन केलं आणि त्यानंतर चेतन पाटीलने सुद्धा मात्र षटकारानं अकाउंट ओपन केलेलं आहे. सुरुवात चांगली झाली आहे, परंतु या ठिकाणी मात्र इनिंग डेव्हलप करावं लागेल या मॅचमध्ये, कारण प्रति 5 षटकांचा सामना आहे. कुठेतरी पार्टनरशिपची आवश्यकता आहे आणि ती पार्टनरशिप मात्र या दोन्ही फलंदाजांना करावी लागेल. पावलांचा वापर झाला त्या ठिकाणी, परंतु नक्की टप्प्याची लेंथ थोडीशी कमी केली गोलंदाज सिरताजने आणि त्याच कारण पाहतो चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क आपल्याला होताना पाहायला मिळाला नाही. जे क्रिकेट रसिक नुकतेच ग्राउंडकडे पोहोचले असतील किंवा ऑनलाईन आमच्याशी जोडले गेले असतील त्यांच्या माहितीसाठी, ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम आणि या महासंग्रामातील हा महामुकाबला आहे, फायनल मॅच आहे. स्वराज 11 ढोळे विरुद्ध पीजी स्पोर्ट्स कुकसे. कुकसे संघ नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करत आहे. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ, धावसंख्या 2 बाद 13. यावेळेस फुल टॉस फ्लिक केलाय, अप्रतिम शॉट, अफलातून टायमिंग, बॉल डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, चेतनच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा षटकार. काय जबरदस्त टायमिंग आहे. खूपच खराब लेंथ या चेंडूची पाहिली आपण, कारण फुलटा सुद्धा होता आणि मात्र डाव्या इष्टीवर चेंडूची लेंथ आपल्याला पाहायला मिळाली आणि ती लेंथ मात्र फलंदाज चेतन पाटीलने ओळखली. काय सुरेख ते मात्र एक्झिक्यूट केलाय हा फटका. तर या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण 3 षटकार पाहिले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण पाहू शकतो या 2 गडी बाद एकूण 19 धावा. म्हणजे कुठेतरी बंटी बाद झाला, महेश बाद झाला, त्याचा मात्र कोणताही अभाव फलंदाज चेतन पाटीलच्या खिलीवर आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि हे होणं गरजेचं आहे. तुम्ही नक्कीच एखादा फलंदाज बाद झाला तर तो प्रेशर तुम्ही घेऊ शकत नाही. तो तुमचा नॅचरल खेळ आहे अजय. जर तुम्ही प्रस्थापित केला तर आपल्या संघासाठी खूपच चांगलं ठरत असतोय. अगदी बरोबर. कुठल्याही प्रकारचं दडपण न घेता, उलट जे दडपण होतं ते झुगारून खेळ केला जातोय चेतन पाटीलच्या माध्यमातून आणि हीच तर ओळख आहे चेतन पाटीलची. गेली कित्येक वर्ष तो या टीमसाठी चांगले योगदान देत आहे. एक प्रकारे अनुभवाची शिदोरीच आहे चेतन पाटील. अंडर प्रेशर खूप चांगली फटकेबाजी करतोय, क्लीन स्ट्रायकिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही षटकार पाहण्यासारखे होते. एक सरळ बॅटचा प्रहार केला होता आल्या आल्या पहिल्याच बॉलवर लॉंग ऑनच्या वरतून आणि त्यानंतर फुलटॉस बॉलवर जबरदस्त फ्लिक शॉट मनगटी प्रहार केला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं 6 धावांसाठी. तर 2 गडी जरूर बाद केले पहिल्या षटकामध्ये. शिरताजनं सुरुवात चांगली केली होती, मात्र षटकाचा अंत त्याला चांगला करता आला नाही. खूपच मागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं. 19 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि आता स्ट्रायकर्स एंडला आपल्याला पाहायला मिळतोय वंडर बॉय ऑफ पीटीसी बबलू पाटील. तर दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकाला मात्र या ठिकाणी सुरुवात करतो या ज्युनियर साहिलने काय जबरदस्त गोलंदाजी जय हरी रांदुली संघा अगेन्स्ट केली होती. सेमीफायनलच्या मॅचमध्ये कमबॅक षटक त्याच्याकडनं आपण पाहिलं आणि त्याच कारण पाहतो की साहिलचं खूप मोठं योगदान आहे स्वराज 11 ढोले संघासाठी या स्पर्धेमध्ये. प्रत्येक मॅचमध्ये त्याचं योगदान फार छान राहिलंय. सुरेख बॉल, पहिलाच बॉल पहा खोलवर टप्प्याचा, यॉर्कर लेंथ उजव्या इष्टीच्या मात्र बाहेरची लाईन पाहायला मिळाली. पूर्णपणे बीट केलंय बॅट्समन बबलूला बीट करणं सोपं नसतं. हो नक्कीच. आतापर्यंत आपण जर पीटीसीचा विचार केला तर राजाची 5वी स्पर्धा आहे. 3 स्पर्धा स्पोर्ट कुकचे संघाने जिंकली, 1 स्पर्धा बीसीसी बोर्डी संघाने जिंकली आणि पाहूया या स्पर्धेमध्ये काय उलटफेर आपल्याला पाहायला मिळतोय का. वरपी चेंडू स्टँड अँड डिलिव्हर, फटका हवेत आहे, लॉंग ऑफला खेळाडू सज्ज आहे, झेल घेण्याचा प्रयत्न करतोय. मोठी बिग विकेट्स इथे मात्र डोळे संघाने प्राप्त केली आणि काय सेलिब्रेशन चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. बबलू पाटील बॅक टू द डगआउट. धावा जरूर वेगानं येत आहेत या मॅचमध्ये कुकसे टीमसाठी, मात्र तेवढ्याच वेगाने फलंदाज देखील बाद होताना दिसत आहेत. तिसरा मोठा धक्का लागलाय. सुरुवातीला बंटी, त्यानंतर महेश आणि आता बबलू पाटील खातं न उघडताच तंबूत परततोय. ओव्हरपिच बॉल होता, मात्र कुठेतरी डोकं भरपूर वर गेलं होतं आणि त्यामुळेच चेंडूवर योग्य नजर नव्हती. बॅटच्या मधोमध बॉल घेता आला नाही आणि लॉंग ऑफला फिल्डरने कुठलीही चूक केली नाही. लॉंग ऑफला फिल्डर तैनात होता. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. प्रत्येकी 5 षटकांचा हा अंतिम सामना. तुम्ही पाहत आहात स्वर्गीय महादेव उर्फ भाऊसाहेब दळवी स्मृती चषक 2021 कासणे भिवंडी. हो नक्कीच. आणि असं वाटतं की ज्याप्रमाणे मैदानावर अतुट संख्येने गर्दी आहे, असं वाटतं की डोळेगावमध्ये मात्र एकही समर्थक नसेल. सर्व समर्थक मात्र आपल्याला या क्रीडा नगरीवर पाहायला मिळत आहेत. का नसावा, हा गावाचा अभिमान आहे आणि आपल्या संघाचं प्रोत्साहन देण्यासाठी मात्र अनेक संख्येने हे प्रेक्षक त्यांचे समर्थक उपस्थित आहेत. तर तिसरा झटका पीजी स्पोर्ट कुकचे संघाला या ठिकाणी बबलू पाटीलच्या रूपाने. बबलू पाटील बाद होण्यापूर्वी आपण पाहिले तर आपल्या संघाला फक्त आणि फक्त एकही धावाचं योगदान दिलं नाही. नवीन फलंदाज करण शेलार इथे मात्र थोडेसे बॅकफुटला गेले होते. या ठिकाणी स्क्वेअर ऑफ द विकेट केल्याचा प्रयत्न दरम्यान पालिगावचे सन्माननीय उपसरपंच
पप्पूजी तरणे यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण अनुभवतोय मित्रांनो स्वर्गीय महादेव उर्फ भाऊसाहेब दलवी स्मृती चषक 2021 रेग्युलर क्रिकेटचा हा महामुकाबला, अंतिम सामना, मेगा फायनलचा सामना. साहिल वन्स अगेन टप्प्याचा बॉल, यावेळेस जबरदस्त फटका स्लॅश केलाय, बॉल पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. हा देखणा षटकार चेतनच्या बॅटमधून. क्रिकेटचं सौंदर्य आणि क्रिकेटची नजाकत या फटक्यामध्ये आपली पाली. आणि मात्र या चेतन पाटीलचा जे स्ट्रॉंग झोन आहे, आपण नेहमीच कुठल्याही स्पर्धेमध्ये पाहतो की अशा प्रकारचे फटके चेतन पाटीलच्या बॅटमध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असतात. आणि त्यापैकी हा एक फटका. आणि चेतन पाटील एक वैशिष्ट्य आपण पाहिजे की आलेल्या मात्र मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय आणि आतापर्यंत सफल सुद्धा ठरलेला आहे आपल्या संघासाठी. मला आजही तो सामना आठवतोय. 10 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा सावध येथील मैदानावर ओपनचा संघ चेतनच्या समोर होता. दानिश जो इंडियनचा जबरदस्त गोलंदाज होता, तो देखील त्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आला होता. आणि अशाच पद्धतीनं पॉईंटच्या वरून षटकार त्याच्या विरोधात देखील लगावला होता चेतनने. आणि आज देखील तीच चमक आणि तीच धमक चेतन पाटीलमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. जबरदस्त बॅटिंग करतोय चेतन पाटील. हो, नक्कीच त्याचं जागतं उदाहरण इथे मात्र पाहायला मिळतं. परंतु या ठिकाणी पहा थोडंसं अतिरिक्त बाउन्स प्राप्त झाला आणि बाउन्समध्येच मात्र फलंदाज या ठिकाणी बीट झालाय. डॉट चेंडू आला आहे या ओव्हरमध्ये. साहिलच्या तिसरा डॉट चेंडू आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहू शकता 3 गडी बाद 25 धावा प्रति 5 षटकांचा सामना. धावा जे चांगले आहेत, परंतु कुठेतरी ते 3 गडी गमावले आहेत, ते कुठेतरी मात्र प्लस पॉईंट आहे स्वराज 11 डोले संघासाठी. अगदी बरोबर. आणि त्यातल्या त्यात जर आणखी चेतनची विकेट त्यांनी प्राप्त केली तर सामन्यावर खूप मोठी पकड त्यांना बनवता येईल. मात्र चेतन पुढे सरसावला, यावेळेस मिस टाइम फटका होता. फिल्डरपर्यंत बॉल कॅरी झाला नाही. चेंडू वळतोय त्या ठिकाणी. बॅकआउट ऑफ द पॉइंट डीपमध्ये फील्ड केला गेलाय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. पावलांचा वापर केला होता, चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकला नाही, त्यामुळेच कुठेतरी फटक्यावर फारसं नियंत्रण यावेळेस पाहायला मिळाले नाही. खूप आक्रमक फलंदाजी करतायत कुक्सी संघाचे फलंदाज. 3 गडी बाद झालेले आहेत आणि 2 षटकांचा खेळ याचबरोबर समाप्त झालाय. धावसंख्या आपण पाहतोय 3 बाद 26. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण जर परिस्थिती पाहिली तर दोन्ही संघाची समान कामगिरी आहे. कारण दोन्ही संघाने सुद्धा मात्र 3 गडी बाद केले आणि मात्र पीजी स्पोर्ट कुकचे संघाचा विचार केला तर मात्र 25 धावा धापलकावर. आणि काही मैदानाच्या चौफेर बाजूने जे आपल्याला हे मानवी समुद्र पाहायला मिळतो. या अनेक संख्येने क्रीडारसिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कारण आज सुपर संडे, कुठेतरी सुट्टीचा दिवस आणि मात्र पाहतो की आपण मेगा फायनलचे सामने सुद्धा इथे मात्र अनुभवतोय. सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद योगी. स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दळवी स्मृती चषक 2021 प्रथम पारितोषिक रोख रक्कम 30,000 रुपये सन्मान्य बालकृष्ण नारायण भोईर साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेली आहे. त्यानंतर संतोष इंटरप्राइसेस द्वितीय पारितोषिक 15,000 रुपये व सन्माननीय मराठा डाब्याचे मालक कमलाकर जाधव साहेबांच्या यांच्याकडनं लाभलेला आहे. प्रथम पारितोषिक जी ट्रॉफी आहे ती सन्माननीय रवींद्र कृष्णकांत दळवी साहेब पोलीस उपनिरीक्षक यांच्या माध्यमातून लाभलेली आहे. आणि द्वितीय पारितोषिक जी ट्रॉफी चषक आहे ते आम्हाला प्रमोदजी गजानन ठाकरे साहेब यांच्याकडनं लाभलेली आहे. तृतीय पारितोषिक 5,000 रुपये सन्माननीय कसनेगावच्या माजी सरपंच सौभाग्यवती जयश्री सुरेश दळवी मॅडम यांच्याकडनं आम्हाला लाभलेले आहेत. आणि आकर्षक चषक सन्माननीय सकाराम शंकर गगे यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेला आहे. तसेच चतुर्थ पारितोषिक 5,000 रुपये आहे, ते सुद्धा कासनेगावच्या माजी सरपंच सौभाग्यवती जयश्री सुरेश दलवी मॅडम यांच्याकडनं लाभलेले. आणि माननीय कुमार स्वप्नील कोंडुराम हालके यांच्याकडनं आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे. धन्यवाद. आणि याच दरम्यान ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट देखील मिळवलेली आहे स्वराज 11 ढोळे संघानं. रिटर्न कॅच आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त कॉटन बोल्ड च्या रूपात बाद झालेला आहे. चेतन पाटील शानूनं ही करामत केली. आपल्या फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम झेल टिपलाय. आणि नक्कीच कुठेतरी वेस्ट इंडिज स्टाईलमध्ये मात्र सेलिब्रेशन आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. शानूचं का नसावा. खूप मोठी विकेट्स मात्र त्याने आपल्या संघासाठी प्राप्त करून दिली. चेतन पाटील बाद होण्यापूर्वी आपण पाहू शकता 19 धाबांचं योगदान त्याने 3 षटकारांची केली त्यांनी साकारली. अगदी खोदून काढला होता हा फटका, परंतु कुठेतरी गॅप मात्र शोधता आला नाही. आणि नक्कीच आपण पाहिले की गोलंदाज शानूने मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र हा झेल मात्र समाप्त केलाय. तसेच सन्माननीय जे सन्मान चिन्ह आम्हाला लाभलेले आहेत ते शिवसेना विभाग प्रमुख सन्माननीय भगवानजी माधव भोईर साहेब यांच्या माध्यमातून, तसेच आमचे भाऊसाहेब सन्माननीय मिलिंदजी कृष्णा भोईर साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेले आहेत. तसेच हे सुसज्ज असं मैदान, ही क्रीडानगरी स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दळवी क्रीडानगरी, आणि या क्रीडानगरी ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली त्या श्रीमती वंदना महादेव दळवी मॅडम, तसेच सन्माननीय श्री अमोलजी महादेव दळवी,
तसेच सन्माननीय भूषणजी महादेव दळवी यांच्या माध्यमातून हे मैदान आम्हाला उपलब्ध करून दिले, त्यासाठी निश्चित आम्ही ऋणी असू. धावा तर खूप चांगल्या पाहायला मिळत आहेत आपल्याला. 26 धावा, 4 गडी मात्र बाद झालेले आहेत आणि तीच कुठेतरी चिंतेची बाब आहे कुकसे टीमसाठी. शानूचा हा बॉल स्लोवर डिलिव्हरी लॉफ्ट केलाय मयूरनं. बॉल हवेत आहे, बॉलच्या खाली फिल्डर आणि यस, चांगला झेल टिपला जातोय. आणखी एक मोठा धक्का लागत असताना पीजी स्पोर्ट्स कुकसे टीमला. बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 विकेट्स प्राप्त करतोय शानू आणि काय जबरदस्त स्थितीमध्ये आता मात्र स्वराज 11 डोळे संघ आपण पाहतोय थोडासा बागपुटा जात असताना पीजी स्पोर्ट कुक्से. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एकही गोलंदाजाने याचे विकेट हॅट्रिक पूर्ण केली नाही, परंतु ती संधी आता मात्र धावून आलेली आहे गोलंदाज शानूकडे आणि पाहुजा हा विक्रम मात्र या अंतिम सामन्यामध्ये मात्र प्रस्थापित करतोय का. धन्यवाद योगी. तसेच सामनावीर पुरस्कार ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेले आहे ते ओबीसी सेल शिवसेना विभाग प्रमुख सन्माननीय प्रदीपजी हलके साहेब, दस्तुरी एंटरप्राइजेसचे सर्व आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेले आहेत. तसेच सन्माननीय संजयजी बोटकोंडले साहेब, तसेच 40 प्लसचे जे सामनावीर पुरस्कार आहेत ते सन्मानित श्री सुरेशदादा भोईर यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेले आहेत. उत्कृष्ट फलंदाज जी ट्रॉफी आहे ती कसनेगावच्या माजी उपसरपंच सन्माननीय सौभाग्यवती अरुणा जयवंत गगे मॅडम यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेली आहे. तसेच सन्माननीय श्री दीपकजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफीज लाभलेली आहे. तसेच बॅटची व्यवस्था जी करण्यात आलेली आहे ती सन्माननीय विजयजी तरणे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेली आहे. तर नक्कीच एक विकेट हॅट्रिक पुणे झालेली आहे. महेशने ती मात्र कानामा केला आहे अमर स्पोर्ट कास्टिंग संघाच्या आणि ते मात्र विकेट हॅट्रिक चेंडू मात्र डिलिव्हरी केली होती शानूने, परंतु विकेट्स प्राप्त झाला नाही, परंतु डॉट चेंडू आलेला आहे. काय कॉन्फिडन्स गोलंदाजी करतो या अंतिम सामन्यामध्ये. खरं तर आपण पाहतोय की 5 पैकी 4 फलंदाजांनी आपल्या विकेट्स फेकलेले आहेत, मात्र चेतनची ही विकेट ही मिळवलेली आहे गोलंदाजानं. यॉर्कर लेन चेंडूवर त्याने कॉटन बोल्ड आउट केलं होतं चेतनला. जेव्हा चेतनचा झेल टिपण्यात आला तेव्हा बऱ्याचशा क्रिकेट रसिकांना असं वाटलं होतं की बाउन्स होऊन चेंडू गेलेला आहे की काय बॉलरच्या हातामध्ये, परंतु नाही, तो झेल होता. आणि त्यानंतर लगेच मयूरनं देखील आपली विकेट फेकली. मोठा फटका खेळण्याच्या नादात बाद झालाय. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, वारंवार आता मात्र स्लोवर डिलिव्हरीज टाकल्या जात आहेत. कुठेतरी मला असं वाटतं की बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी टाकली होती आणि त्यामध्ये बीट केलंय बॅट्समन करणला. 2 नवीन फलंदाज खेळपट्टीवर आहेत, विशाल आणि करण. सन्माननीय गजाननजी ठाकरे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. तसेच सन्माननीय कसनेगावचे माजी पोलीस पाटील सन्माननीय देवीदासजी वारगडे साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावरून विराजमान व्हायचं आहे. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरून विराजमान व्हायचं आहे. आतापर्यंत शानूने मात्र या स्पेलमध्ये एकही धाव खर्च केली नाही, 2 गडी महत्वाचे बाद केले. ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे स्वराज 11 डोळे संघासाठी. परंतु या ठिकाणी मात्र खूपच छान फटका आहे, चेंडू हवेत, परंतु बॅकवर्ड आणि लॉंग लेगच्या दिशेने मात्र झेल ड्रॉप झालेला आहे. जेवढा चांगला फटका होता जे तेवढं चांगला क्षेत्ररक्षण सुद्धा आपण पाहिलं, परंतु चेंडू हातामध्ये विसावू शकला नाही क्षेत्ररक्षक. 1 धाव पूर्ण केली आणि एका धावने आता मात्र बराच वेळ धावसंख्या थांबली होती, ती आता मात्र कासवाच्या प्रमाणे मात्र पुढे जाईल 27 या आकड्यावर. प्रयत्न चांगला केला होता फिल्डर फैजूने. या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की त्याने चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे, सीमा रेषेलगत चांगले झेल देखील टिपलेले आहेत, परंतु यावेळेस कुठेतरी सरते शेवटी चूक घडली आहे. जीवदान मिळालेलं आहे बॅट्समन करणला, त्याचा फायदा उचलावा लागेल. एक चांगली पार्टनरशिप बनवणं गरजेचं आहे. आपण सुरुवातीपासूनच उल्लेख करतोय की पार्टनरशिप होणं गरजेचं झालेलं आहे, मात्र फलंदाज वारंवार मोठमोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात आपली विकेट टाकतायत. निम्मा संघ गारद झालाय धावसंख्या 27 असताना. शानू वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल, यावेळेस चांगलं टायमिंग साधलंय, बॉल निघून जातोय डीप स्क्वेअर लेगच्या वरून, सीमारेषा पार हा षटकार. तर अडकीच खराब चेंडूची फेकी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या चेंडूवर मात्र आपल्याला षटकार पाहायला मिळतोय. 3 षटकाची समाप्ती, धावसंख्या आपण पाहतोय 33 धावा इथे मात्र पाहायला मिळत आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जाऊया आपण व्यासपीठावर. सचिन गोंदे तिथे मात्र सज्ज आहेत. धन्यवाद. तसेच सामनावीर चषक 40 प्लस साठी सन्माननीय अमर क्रीडा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष रामदासजी शेळके साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेले आहेत. उत्कृष्ट गोलंदाजी ट्रॉफी आहे ती सन्माननीय शिवसेना उपशाखा प्रमुख कासने सन्माननीय दीपकजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेली आहे. तसेच जे शूज जी बुटं देणार आहोत ती टायगर स्पोर्ट्स म्हणजे त्रिशूल ठाकरे यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेली आहेत. तसेच थेट प्रक्षेपण आपण यूट्यूबच्या माध्यमातून प्रिन्स मूवीचं जे प्रक्षेपण पाहता साफसुथरं असं प्रक्षेपण ते अमर स्पोर्ट कास्ते 40 प्लस यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेलं आहे.
तसेच डीजेची व्यवस्था शिवसेना शाखाप्रमुख कासने शरदजी गगे यांच्या माध्यमातून लाभलेली आहे. तसेच मॅन ऑफ दी मॅच 40+ सन्माननीय रामदासजी शेळके साहेब, अमर क्रीडा मंडळ अध्यक्ष, तसेच नानाशेठ गोंदली उपाध्यक्ष अमर क्रीडा मंडळ, तसेच सन्माननीय संतोषजी बबन हलके यांच्याकडनं 40+ साठी मॅन ऑफ दी सिरीज साठी कूलर देण्यात येईल. तसेच विजयजी तरणे साहेब यांच्याकडनं टोपी मॅन ऑफ दी मॅच साठी टोप्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. आणि प्रेक्षक पा पूर्ण मैदानाच्या बाहेर पूर्ण जी प्रेक्षक गॅलरी आहे ती पूर्ण भरून हे आपण प्रेक्षक स्क्वेअर लेगच्या बाहेर पाहत आहात. पूर्ण मैदान खचाखच भरलाय प्रेक्षकांनी. आणि प्रेक्षकांची वर्दळ, जर प्रेक्षक नसतील तर क्रिकेट सामन्याला आनंद येत नसतो, क्रिकेटचे सामने यशस्वी होतात असे म्हणता येत नाही. मात्र इथं प्रेक्षकांना बसायला जागा नाही, इतके प्रेक्षक आपण पाहू शकतो. जिथे जागा मिळेल तिकडे प्रेक्षक बसलेत. अजय, निश्चितच, आणि हेच प्रेम आहे या स्पर्धेवरचं क्रिकेट रसिकांचं. स्वर्गीय महादेव उर्फ भाऊसाहेब दळवी स्मृती चषक 2021 ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटची ही रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळत आहे. जबरदस्त आयोजन समस्त ग्रामस्थ मंडळ कासने आणि अमर क्रीडा मंडळ कासने यांच्या माध्यमातून अमोल दळवी आणि भूषण दळवी हे दोन बंधू ज्यांनी अपार मेहनत घेतलेली आहे आणि त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यांना खूप चांगली साथ संपूर्ण गावकऱ्यांनी दिली आहे असं मी म्हणेन. तसेच मॅन ऑफ दी सिरीज साठी जी ट्रॉफीज आम्हाला लाभलेली आहे, जी ट्रॉफी आहे कोंडूराम दत्तू गगे साहेब यांच्याकडून आम्हाला लाभलेली आहे. तसेच जे कूलर आहे ते शाला व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय संतोषजी तुकाराम हलके साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेली आहे. तर वैयक्तिक दुसरं आणि संघाकडनं चौथं षटक मात्र या ठिकाणी हाताळलेलं साहिल ज्युनियर, कारण पहिल्या स्पेलमध्ये पाहिलं तर 1 विकेट्स प्राप्त केली होती, 7 धावा त्याने खर्च केल्या होत्या. आणि या दुसऱ्या स्पेलमध्ये पाहूया कशा प्रकारचा खेळ इथे मात्र त्याच्याकडनं आज पाहायला मिळेल. धावसंख्या 33वर आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू खूपच छान डिलिव्हरी, वाईट यॉर्कर लेनची चेंडू पाहतोय आपण. हेलिकॉप्टर कुठे मात्र उडवायचं होतं, परंतु चेंडूच्या ब्रीडप्रमाणे मात्र फलंदाज पोचू शकला नाही. आणि त्याच कारणाने पाहतो की फलंदाज करण पहिल्याच चेंडूवर मात्र या ठिकाणी बीट होतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी केली संपूर्ण स्पर्धेमध्ये साहिलनं. जेव्हा जेव्हा कॅप्टनने त्याच्यावर जबाबदारी सोपवली आहे, समर्थपणे त्याने ती पेलली आहे. खोलो टप्प्याचा बॉल यावेळेस इनसाइड एज लागली, बॉल ट्रॅव्हल होतोय शॉर्ट मिड विकेटकडे. स्वतः गोलंदाज जातोय आपल्या उजवीकडे बॉल उचलण्यासाठी. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे बॅट्समन करणने. करण आणि विशाल हे दोन मधल्या फळीतील फलंदाज खेळपट्टीवर आहेत. खरं तर लोअर मिडल ऑर्डरचे फलंदाज खेळपट्टीवर आहेत असं म्हणावं लागेल, कारण 7व्या क्रमांकावर विशाल खेळण्यासाठी आलेला आहे. परंतु एक चांगला फलंदाज आहे. एकच चेंडू फेस केलाय, षटकार ठोकलाय त्यानं. आणि बऱ्याचदा आपण पाहिलेलं आहे विशालनं संघ अडचणीत असताना संघाला अडचणीतून बाहेर काढलेला आहे. हो, नक्कीच एक संकटमोचक खेळाडू आहे पीजी स्पोर्ट कुकच्या संघात. आपण नेहमीच त्याच्या बॅटमध्ये अशा प्रकारचे मोठमोठे फडके आपण पाहत असतोय. आणि इथे मात्र पुन्हा एकदा फुलटा चेंडू ऑन साइडला पिक केलाय. विशालच्या बॅटमधून निघणारा हा दुसरा बिग हिट, षटकार. छोटा पॅकेट बडा धमाका. छोट्या चणीचा खेळाडू आहे, मात्र काय उच्च दर्जाची फटकेबाजी करतोय. लोअर फुलटॉस बॉल होता खरं तर, परंतु टायमिंग अफलातून साधलंय आणि छोटी बाउंड्री त्याने टार्गेट केली आहे. खूपच छान फलंदाजी. डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर उभा होता, मात्र त्या फिल्डरला कुठली संधी दिली नाही. अगदी सहज सीमारेषा क्लिअर केली आहे. सलग हा दुसरा षटकार निघतोय विशालच्या बॅटमधून. आक्रमकता आपल्याला पाहायला मिळत आहे पीजी स्पोर्ट्स कुकचे टीमच्या माध्यमातून. जरी त्यांनी 5 मोहरे गमावले असले तरी धावांचा वेग जास्त कमी होऊ दिलेला नाही. 40 धावा धावफलकावर. स्लोअर डिलिव्हरी, गुड चेंजर, अपील होते कॉट बिहाइंडसाठी. सेलिब्रेशन देखील सुरू केलं होतं शेरताज शेखनं, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क झाला नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता होती. हो, नक्कीच थोडासा गतीमध्ये वेग कमी केला साहिलने, कारण साहिल सुद्धा चतुर गोलंदाज आणि मात्र प्रभावित कामगिरी केलेली आहे या स्पर्धेमध्ये. आणि मात्र त्याचं प्रत्यक्ष उदाहरण आपल्याला या चेंडूमध्ये मात्र पाहायला आपल्याला एक षटकार नक्की त्याच्या ओव्हरमध्ये आला, परंतु त्यानंतर एक कमबॅक डिलिव्हरी आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. धावसंख्या स्थिर आहे 5 गडी बाद 40. या षटकानंतर आपण अजूनही एका षटकाचा खेळ पाहणार आहोत, म्हणजे कुठेतरी 50 पेक्षा अधिक धावा जोडण्याचा इथे मानस असेल पीजी स्पोर्ट कुकचे संघाचं. इथे मात्र या ठिकाणी खूपच वेगवान चेंडू पाहायला मग तुझ्या कव्हर डीप एस्टाकवरच्या दिशेने मात्र फटका खेळायचं होतं, परंतु त्यासाठी टायमिंग होणं फार गरजेचं आहे. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही. अतिशय नियंत्रित अशी गोलंदाजी साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. याआधीचा बॉल स्लोअर होता, हा बॉल क्विकर पाहायला मिळाला. म्हणजेच वेगात बदल करून देखील फलंदाजाला बीट केलंय आणि वेग वाढवून देखील त्याने फलंदाजाला बीट केलंय. यावेळेस मात्र स्लोअर डिलिव्हरी फुलटॉस भिरकावून दिलाय, परंतु सहज सोपा झेल ड्रॉप होतोय.
फैजू मात्र या फायनल मॅच मध्ये निराश करतोय. हा दुसरा झेल त्याच्या हातातून ड्रॉप झालाय. एक धाव पूर्ण केली गेली आहे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. जीवदान मिळालेलं आहे विशालला आणि हे फार घातक ठरू शकतं कारण चांगल्या टचमध्ये आहे फलंदाज विशाल. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. षटक याच बरोबर समाप्त झालेलं आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जे चषक आम्हाला इथे लाभलेलं आहे ते स्वर्गीय गणपत शेळके साहेब यांच्या स्मरणार्थ आहे. ते सन्माननीय अरुणजी शेळके साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेलं आहे. तसेच चेंडू साह्य धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 41 4 षटकाच्या समाप्तीनंतर. आणि चेंडूचे साह्य बाळरामजी दळवी, आशिषजी भोईर, रामचंद्र भुई, दिलीपजी आळके, शरदजी शेलार यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेलं आहे. धन्यवाद सर्व दात्यांचं निश्चित आम्ही ऋणी असू. अंपायर साह्य शरदजी हलके, प्रमोदजी सुतार, जयवंतजी कोळेकर, सुभाषजी भोईर, सुधीरजी शेलार, विशालजी हलके यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेलं आहे. यासुद्धा दात्यांचं आम्ही ऋणी असू. कॉमेंट्री पॅनल साह्य सचिनजी गोदळी, नारायणजी पाटील, परटोले सर, यशवंतजी गायकर, काशीनाथजी गगे, जयरामजी हलके यांच्या माध्यमातून कॉमेंट्रीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच पाण्याची व्यवस्था टँकरची व्यवस्था करण्यात आलेली ते सन्माननीय अक्षयजी हलके साहेब आणि जनरेटरची व्यवस्था करण्यात आलेली ते योगेशजी भोईर साहेब. सर्वांचं आम्ही ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू सचिन. हा सामना आहे अंतिम सामना. बेस्ट वर्सेस बेस्ट, रेड वर्सेस रेड असं देखील म्हणावं लागेल कारण दोन्ही संघांचे टी शर्ट्सचे कलर आणि ट्रॅक पॅन्टचे कलर सारखेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुकसे विरुद्ध ढोळे. शेवटचं षटक. पहिला बॉल फुल टॉस, जबरदस्त ड्राईव्ह, बॉल ट्रॅव्हल होतो डीप एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डर आलाय बॉलवर, थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली आणि त्यामुळेच दुसरी धाव देखील पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. खूप चांगला फटका होता. अगदी बॅटच्या मधोमध घेऊन चेंडूला ड्राईव्ह केलं होतं डीप एक्स्ट्रा कव्हरकडे. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावते. 5 बाद 43. नक्कीच अजूनही आपण 5 चेंडूचा खेळ इथे मात्र पाहणार आहोत आणि या 5 चेंडूमध्ये जर विशालच्या बॅटमध्ये किमान 2 ते 3 मोठे जर फटके आले तर मात्र एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळू शकेल. परंतु तो प्रयत्न इथे विशालला मात्र करावा लागेल कारण गोलंदाज केतन इथे मात्र मार्गस्थ होतो. यावर तो विकेटने पहा थोडंसं खराब चेंडूची लेंथ आपण पाहतो. या पंचांचा नो बॉलचा इशारा. जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या बाहेर आपल्याला चेंडूची लेंथ पाहायला मिळाली आणि त्याच कारणाने मात्र गोलंदाज केतनला मात्र पंचांनी दंडित केलं. 1 तर धावसंख्येत बरं होते. आता मात्र पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे. ही एक चांगली बाब असेल विशालसाठी कारण की तुम्ही तुमच्या ज्याप्रमाणे तुम्ही फटका खेळू शकता तो फटका तुम्ही एक्झिक्यूट करू शकता परंतु चेंडूच्या मेरिटप्रमाणे फटका खेळणं खूप चांगलं ठरू शकेल. कुठेतरी चूक करताना दिसला गोलंदाज. खूप जास्त वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. खरं तर वेग आहेच त्याच्याकडे चांगला परंतु खूपच जास्त वेगाने चेंडू टाकण्याचा मला असं वाटतं त्याने प्रयत्न केला होता आणि त्यामुळेच नियंत्रण गमावून बसला. एक चांगली संधी चालून आलेली आहे बॅट्समन विशालकडे. पुढचा बॉल फ्री हिट असेल. आधीच 2 षटकार विशालच्या बॅटमधून आलेले आहेत. आतापर्यंत एकूण 15 धावांचं योगदान त्याने दिलंय. 6 चेंडूंचा सामना केलाय. संघाची एकूण धावसंख्या 44. अजय हे षटक संपल्यानंतर 10वीच्या परीक्षेत ज्याला 91% मार्क्स मिळालेले आहेत ते विद्यार्थी केतन दत्तात्रय शेळके यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना सन्मानित करणार आहोत. हो नक्कीच. परंतु अजूनही आपण या मॅचमध्ये पहिल्या इनिंग्समध्ये 5 चेंडूचा खेळ पाहणार आहोत. फ्री चेंडू असेल. धावसंख्या आपण पाहू शकता या ठिकाणी धावफलकावर आहेत 5 गडी बाद 44. 5 चेंडू शिल्लक आहेत. 55 धावा जरी धावफलकावर लागल्या तर मला असं वाटतंय की खूपच रंगतदार फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस बॉल. हा बॉल निघून जातोय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार. काय जबरदस्त इथे मात्र फलंदाजी साकारतोय. मी अगोदरच म्हटलं होतं की हा खेळाडू जो आहे तो कुठेतरी कुकच्या संघासाठी नेहमीच संकट मोचकाची भूमिका पार पडत असतो आणि पुन्हा त्यांनी मात्र दर्शवून दिलं की मी किती इम्पॉर्टंट आहे या संघामध्ये आणि त्याचं जागतं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. तिसरा षटकार विशालच्या बॅटमध्ये आणि या षटकारने 50 धावा सुद्धा या ठिकाणी पीजी स्पोर्ट कुकच्या संघाचे आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पीजी स्पोर्ट्स कुकसे टीमसाठी 100% योगदान नेहमीच दिलेलं आहे या फलंदाजाने विशालनं. बरेच सामन्यांमध्ये आपण पाहत असतो की त्याला फलंदाजी मिळत नसते. एक फिल्डर म्हणूनच बऱ्याच सामन्यांमध्ये त्याचा समावेश असतो संघामध्ये. मात्र तरी देखील तो कधीही निराश होत नाही आणि जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळते तेव्हा तेव्हा मात्र त्या संधीचं सोनं करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. या फायनल मॅचमध्ये निश्चितच तारणहार बनताना दिसतोय आपल्याला कुकसे टीमच्या माध्यमातून बॅट्समन विशाल. फ्री चेंडू होता आणि त्याचा मात्र खरबूज समाचार इथे मात्र उचलला. आपण नेहमीच पाहतो की अजय फ्री चेंडूवर मात्र अशी जास्त आपल्याला मोठे फटके पाहायला मिळत नसतात परंतु ज्याप्रमाणे चेंडूची लेंथ होती अजय चेंडूच्या मेरिटप्रमाणे आपण फटका पाहिला आणि त्यामध्ये मात्र फलंदाज विशाल मात्र सफल झालाय. 50 धाबा स्कोर कार्डवर अजूनही आपण
4 चेंडूचा खेळ पाहणार आहोत. केतन पुन्हा एकदा उर्ध्व विकेटने युवा गोलंदाज आहे. पाहूया इथे मात्र या ठिकाणी कमबॅक करतो. स्लिप पॉईंटला खेळाडू आहे, परंतु लाईन पाहावी लागेल. पंच आमचे उमेश किने मात्र तिकडे जात आहेत, पाहत आहेत की हा चेंडू लिगल आहे की अनलिगल. खेळाडूने आपापल्या जागेवर जायचं आहे. जो निर्णय जो असेल तो तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवला जाईल. यस, पंच शहानिशा करतायत की चेंडू खेळपट्टीच्या आतमध्ये पिच झालाय की खेळपट्टीच्या बाहेर. जर पिचिंग खेळपट्टीच्या बाहेर असेल तर हा बॉल नो असेल, एवढं तर निश्चित आहे. परंतु पाहायचंय काय झालंय. यस, नो बॉलचा इशारा आणि पुढचा बॉल असेल फ्री हिट. या षटकातील हा दुसरा नो बॉल. क्या बात आहे. विशालला मात्र पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. जर या संधीचं सोनं केलं तर मात्र कुकचे संघ मात्र या मॅचमध्ये पूर्णपणे कमबॅक करू शकेल. परंतु या ठिकाणी पहा मिस टाइम फटका स्वतः गोलंदाज चेंडू खाली जातोय, झेट टिपला जातोय, परंतु फिरीत चेंडू असल्या कारणाने मात्र फलंदाज या ठिकाणी बाद होऊ शकणार नाही. एक धाव पाहायला मिळाली आणि या सिंगलने धावसंख्या आता मात्र पुढे जात असताना 52 52 धावा धावफलकावर. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. योगेश, एखादा मोठा फटका जर या 3 चेंडूंमध्ये आला तर कदाचित आपल्याला 60 पर्यंत धावसंख्या जाताना दिसेल, किंवा जर 2 मोठे फटके आले तर 60+ देखील धावसंख्या पाहायला मिळू शकते. आणि दोन्ही फलंदाजांमध्ये ती क्षमता आहे. करण देखील मोठे प्रहार करू शकतो. परंतु तशा प्रकारचा खेळ आज करण शेलरच्या माध्यमातून आपण पाहिला नाही. परंतु पाहूया शेवटच्या मोमेंटला मात्र या ठिकाणी खराब चेंडूची लेंथ आहे. परंतु पहा नो चेंडूवर मात्र फलंदाज विशाल धावचीच्या स्वरूपात मात्र बाद झाला आहे. षटकातील पहिला बीमर चेंडू आणि खूप मोठं यश मात्र मिळालेलं आहे. कारण जो फलंदाज चांगली बॅटिंग करत होता विशाल, तो मात्र स्वतःकडे स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये धावबाद झालेला आहे. या नो बॉलवर बीमर चेंडू आहे. याआधीचे जे 2 नो चेंडू पाहिले होते ते क्रीजच्या बाहेर पिचिंग झाली होती, त्यामुळेच पंचांनी नो घोषित केले होते. तर तिसरा नो बॉल या षटकातील खूपच महागडा असं षटक हे म्हणता येईल. एक षटकार देखील आलाय, एक दुहेरी धाव, एक सिंगल देखील आली आहे. धावसंख्या 53 वर जाऊन पोहोचले. विशालनं बाद होण्यापूर्वी आपल्या टीमसाठी 22 धावांचं योगदान दिलं. धन्यवाद. तसे सन्माननीय दत्ताशेठ ठाकरे साहेबांचं शुभागमन झाले. उद्योगपती वासीन त्यांच्या माध्यमातून अमर 40+ क्रिकेट संघाचं जे प्रथम पारितोषिक आहे, रोख रक्कम 15,111 रुपये, ते त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेलं आहे. धन्यवाद दत्ताशेठ ठाकरे. या कासनेच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये नेहमीच त्यांचं मोलाचं योगदान असतं आणि त्यांचं शुभ आगमन झाले. विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. सन्माननीय दत्ताशेठ ठाकरे. आपण चर्चा करत होतो की 55 पर्यंत जरी धावसंख्या पोहोचली तरी देखील जबरदस्त मॅच आपल्याला ही पाहायला मिळू शकते. कारण कोकसे टीमकडे जे आक्रमण आहे ते खूपच जबरदस्त आहे. धारदार गोलंदाजी आहे त्यांच्याकडे, ज्यामध्ये बबलू पाटील आहे, बंटी पाटील आहे, भूषण जो अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये दिसला आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये, आणि यॉर्कर किंग मयूर पाटीलला आपण विसरू शकत नाही. परंतु त्यासाठी मात्र सन्माननीय धावसंख्या जी इथे मात्र उभी करावी लागेल. कारण अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पिरीत चेंडू असेल आकाश साडीन, कारण नवीन आलेला फलंदाज आहे. 53 धावा आतापर्यंत आपल्याला धावफलकर पाहायला मिळत आहेत. आणि मात्र या ठिकाणी पाहूया फिरीत चेंडूवर मात्र कशा प्रकारचा फटका आकाश मात्र एक्झिक्यूट करतोय. 2 चेंडूचा खेळ आपण अजूनही पहिल्या डावामध्ये पाहणार आहोत. यानंतर आपण 40+ मेगा फायनलचा सामना पाहणार आहोत. केतन उर्ध्व विकेटने पुन्हा एकदा. इथे मात्र लिगल डिलिव्हरी, खूपच छान चेंडूची फेकी आपण पाहतोय. आणि कुठेतरी मात्र स्लिप पॉईंट तो खेळाडू आहे त्याचा नक्कीच कुठेतरी या ठिकाणी फायदा होत असताना स्वराज 11 ढोले संघाला. बऱ्याच सामन्यांमध्ये ही रणनीती आखली गेली आणि त्या रणनीतीनुसारच खेळ केलेला आहे. ढोळे संघानं जेव्हा जेव्हा गोलंदाजांवर प्रेशर वाढले तेव्हा मात्र सिली पॉईंट किंवा सिली कव्हर पॉईंटला त्यांनी फिल्डर तैनात केलेला आहे. क्लोजिंग फिल्डरचा एक अतिरिक्त दबाव फलंदाजांवर पाहायला मिळालेला आहे. सेमीफायनल मॅचमध्ये देखील ते चित्र आपण पाहिलं होतं. यावेळेस बॅक ऑफ लेंथ चांगली उसळी प्राप्त केली, बीट केलाय पुन्हा एकदा बॅट्समन आकाशला. आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगलं कमबॅक. खरं तर एव्हाना हे षटक समाप्त व्हायला पाहिजे होतं, परंतु 3 अवांतर चेंडू टाकलेले आहेत त्यामुळेच षटक लांबलंय. धावसंख्या स्थिरावलेली आहे 6 बाद 53. परंतु मात्र या ठिकाणी बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र निर्धाव खेळून काढतो आकाश. नक्कीच कुठेतरी मात्र या चेंडूवर मात्र फटका केला त्याला मात्र अनिवार्य असेल. तुम्ही जर या चेंडूवर चौकार आला तर मात्र 57 धावा पाहायला मिळतील, षटकार आला तर मात्र 59 धावा पाहायला मिळतील. परंतु तशा प्रकारचा खेळ तुम्हाला इथे मात्र करावा लागेल. फटका तर खूप छान आहे, परंतु क्षेत्ररक्षक डीपमध्ये खेळत उभा आहे. एक्स्ट्रा कव्हरला मात्र कोणत्याही प्रकारे चूक पाहायला मिळाली नाही आणि अशा रीतीने मात्र पहिल्या डाबाचा खेळ समाप्त. 7 गडी बाद
पीजी स्पोर्ट कुक्षे संघाने या ठिकाणी धावा जोडलेल्या आहेत 53 आणि ही स्पर्धा जिंकण्यासाठी स्वराज 11 डोली संघाला धावांची आवश्यकता आहे ती म्हणजे 54. धन्यवाद. आता आपण सत्कार समारंभाकडे वळणार आहोत. आत्ताच ज्यांचं आगमन झाले ते ज्येष्ठ पत्रकार, वासिन येथील ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय श्री संजयजी भालेराव साहेबांचं शुभ आगमन झाले. मंडळातर्फे आपलं सरचे स्वागत स्वागत स्वागत. तसेच ह्या गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यामध्ये ज्यांचं पारितोषिक घेण्यासाठी जे सकाळी उपस्थित नव्हते ते कासनेतील 10वीचे विद्यार्थी ज्यांनी 91% मार्क्स 10वीमध्ये प्राप्त केले ते केतनजी दत्तात्रय शेळके यांचं आगमन झालेलं आहे. मी विनंती करेल सन्माननीय भास्करजी भोईर साहेबांना, मी विनंती करेल सन्माननीय रवींद्र कृष्णकांत दळवी साहेबांना आपण सन्मानित करायचं आहे. केतनजी दत्तात्रय शेळके 10वीमध्ये 91% मार्क्स त्याला मिळालेले आहेत, त्यांना सन्मानित करायचा आहे. सन्माननीय दत्ताशेठ ठाकरे यांना विनंती असेल की आपण सुद्धा समोर यायचं आहे आणि सन्मानित करायचं आहे. ते केतनजी दत्तात्रय शेळके 91% 10वीमध्ये मार्क्स. सन्माननीय प्रकाशजी डोंगरे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाशजी डोंगरे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम. आपण पाहू शकता सन्माननीय रवींद्र कृष्णकांतजी दळवी साहेब यांच्याकडनं तसेच दत्ताशेठ ठाकरे साहेब यांच्याकडनं मायेची शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येते. केतन याला गावाचं नाव उज्ज्वल केलं. 91% मार्क्स ज्यांना प्राप्त झाले 10वीमध्ये. खूप सुंदर. धन्यवाद. सर्व मान्यवर शुभेच्छा देत आहेत. त्यानंतर आपण सत्कार समारंभाकडे वळतोय. सन्माननीय पालीगावचे सानेपाली ग्रुप ग्रामपंचायतीचे सन्माननीय सरपंच पप्पूजी तरणे साहेबांना सन्मानित करायचं आहे. मी विनंती करेल कल्पेजी शेळके यांना आपण सन्मानित करायचं आहे. सन्माननीय पप्पूजी तरणे साहेबांना. कल्पेजी शेळके, पप्पूजी तरणे साहेबांना मायेची शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येते आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येते. कल्पेजी शेळके यांच्या शुभ हस्ते सन्माननीय पप्पूजी तरणे साहेबांचं ग्रुप ग्रामपंचायत सानेपाली यांचं स्वागत आहे. सन्माननीय 40+ क्रिकेट संघटनेचे आदरणीय अध्यक्ष पद्माकर चौधरी साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम दादा. आपलं अमर क्रीडा मंडळ कासने आणि संपूर्ण अमर क्रीडा मंडळ कासने आणि कासनेच्या वतीनं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. सन्माननीय आमचे गावचे प्रतिष्ठित नागरिक कुशाबा शेलार साहेबांचं शुभागमन झाले आहे. वेलकम. तसेच गाडी नंबर 8272 मालक कुठे असतील त्यांनी आपली गाडी हलवायची आहे. ट्रॅफिक झालेली आहे. त्यानंतर आपण सन्मानासाठी निलेजी हलके ग्रामपंचायत सदस्य कासने कुमार निलेजी हलके साहेबांना सन्मानित करायचं आहे. मी विनंती करेल सन्माननीय 8272 आणि सन्मानित केले जाते. त्यानंतर सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य कासने सभापती सारिका प्रदीप हलके मॅडम यांना सन्मानित करायचं आहे. सारिकाताई प्रदीप हलके यांना सन्मानित करायचं. मी आमच्या कासनेगावच्या माजी सरपंच सौ जयश्री काकी दळवी यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे सौ सारिकाताई प्रदीप हलके यांना. तर दुसऱ्या इनिंगला इथे मात्र सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला, परंतु दुसऱ्या चेंडूवर मात्र खूपच छान फटका आपण पाहतोय. शिरताच्या बाट पद्धत चौकार पाहायला मिळाला आणि चौकाराने मात्र शिरताच आपलं खातं उघडतोय आणि संघाचं अकाउंट इथे मात्र या ठिकाणी ओपन करतोय. धन्यवाद. तसेच सारिकाताई प्रदीप हलके यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज लाभलेल्या आहेत. धन्यवाद. हे सत्कार आपण पाहू शकतो. त्यानंतर सन्माननीय कासनेगावचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व सन्माननीय कुशाबा शेलार साहेबांना सन्मानित करायचं आहे. मी विनंती करेल सन्माननीय भगवानजी भोईर साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे सन्माननीय कुशाबा शेलार साहेबांना.
तर आणखी त्या डोले संघाच्या फलंदाजांना एक सुवर्ण संधी आहे. प्रति षटकारासाठी सलीम शेख याचकडनं 100 रुपयाचा कॅश प्राईज आहे. परंतु काय जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी साकारतोय पहिल्याच ओव्हरमध्ये सिरताज शेख. आतापर्यंत 10 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही इकडे मात्र खूपच छान स्क्वेअर कट, जबरदस्त फटका चेंडू निघून जाईल डीप पॉइंट. सीमेरेषेला धडक देतो या हा क्लासिकल स्ट्रोक चौकार. सन्माननीय रामदासजी गगे यांनी झेल टिपलेला आहे, त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. सन्माननीय जगदीशजी गायकर साहेबांना सन्मानित करायचं आहे. मी शरदजी गगे यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. सन्माननीय जगदीशजी गायकर जगुमामा यांना सन्मानित करायचं आहे. माईची शाल आणि माईची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. बराच वेळ चेंडू हवेत होता, परंतु या ठिकाणी उलटे दिशेने मात्र जात असताना विशालने झेल टिपण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेर हा झेल होता आणि त्याच कारणाने पाहतो की शिरताजने मात्र या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या. अटॅकिंग क्रिकेट पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहतो या सिरताज शेखच्या माध्यमातून, कारण एक षटकार आपण पहिला 2 चौकार पाहिले आणि त्यानंतर डबल ही धाव पाहायला मिळाली. अशा रीते धावसंख्या डबल फिगर्समध्ये आपण पाहतोय बिनबाद 16. तसेच सन्माननीय जयरामजी दळवी साहेबांना सन्मानित करायचं आहे. मी विनंती करेल की दीपकजी भोईर आपल्यास विनंती करतो की आपण जयरामजी दळवी साहेबांना सन्मानित करायचे माईची शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन. तर पहिल्याच ओव्हरचा आपण जर खेळ पाहिलं तर बबलू पाटील तर खूपच मागणं षटक आपण पाहिलं. तब्बल एका षटकामध्ये बबलू पाटीलने 20 धावा खर्च केल्या, म्हणजे येणारे 24 चेंडू आणि मात्र 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 34 धाब्यांची गरज. कुठेतरी सोपं समीकरण आता मात्र डोले संघासमोर आपल्याला पाहायला मिळतोय. पीजी स्पोर्ट खूप चांगला या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर तुम्हाला विकेट्स घेणं आता मात्र फार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर विकेट्स प्राप्त केल्या नाही तर मात्र डोले संघ मात्र या सामन्यावर पूर्णपणे कब्जा एक निर्माण करू शकेल आणि ते मात्र स्ट्रॉंग स्थिती धावपलकर पाहायला मिळते. यानंतर आपण 40 प्लसचा मेगा फायनलचा सामना पाहणार आहोत. आयोजक संघ अर्थात अमर स्पोर्ट खासने आणि विकास स्मृती राणाल या 2 संघामध्ये आपण अंतिम सामना पाहणार आहोत. तर या दोन्ही संघाने पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. रामदासजी गगे साहेब आलेले आहेत, ज्यांनी बाहेर झेल घेतलेला आहे, त्यांना सन्मानित करायचं आहे. दुसऱ्या षटकाला मात्र शुभारंभ केला मयूर पाटीलने, परंतु काय फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. साहिलच्या बॅटमधून हा सुरेख फटका षटकार आणि मात्र प्रेक्षकांनी झेल सोडलाय. हा झेल नव्हे तर मात्र पारितोषिक सुद्धा मात्र या ठिकाणी सोडलेलं आहे. परंतु विनंती आहे की तुम्ही पडद्याच्या पाठीमागे झेल टिपायचा आहे. प्लीज पडद्याच्या आतमध्ये येण्याचा प्रयत्न करू नका. क्या कमाल की बल्लेबाजी देखने को मिल रही है. दोनों भी सलामी बल्लेबाज टूट पड़े हैं गेंदों पर. पहले ओवर में 20 रन शिरताज ने लिए और अब इस ओवर की शुरुआत छक्के के साथ की है साहिल ने. मयूर की अगली गेंद और इस बार रिवर्स में बहुत ही बढ़िया स्ट्रोक. गेंद जा रही है डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर. 4 रन. सन्माननीय रामदासजी गगे साहेबांना सन्मानित करण्यात येते. बाहेर झेल घेणाऱ्या प्रेक्षकांसाठी सन्माननीय भगवानजी भोईर साहेब यांच्याकडनं पारितोषिक आलंय. धन्यवाद रामदासजी गगे साहेब. सही मायनों में देखा जाए तो बैट्समैन ने अपने आप को बचाने की कोशिश की थी वहां पर, क्योंकि ये तेज तर्रार फुल टॉस गेंद थी, लगभग सिर की तरफ आ रही थी. चूक जाते तो शायद जख्मी भी हो सकते थे, लेकिन बल्ले का किनारा लगा और गेंद निकल गई थर्ड मैन बाउंड्री के बाहर. 4 रनों के लिए स्कोर आगे बढ़ता हुआ 30 रन. 54 रनों का टारगेट है इस फाइनल को जीतने के लिए ढोले टीम के सामने. बढ़िया गेंद, लेकिन उतना ही खूबसूरत ऑन ड्राइव. पीछे फील्डर मौजूद है, 1 रन जरूर मिलेगा. जीत की तरफ बढ़ती हुई स्वराज 11 ढोले. हो, नक्कीच याचं कारण खूपच छान फलंदाजी पाहायला मिळतोय आणि मात्र स्वराज 11 ढोले संघाच्या फलंदाजांना अजून एक सुवर्ण संधी आहे. तुम्ही जर सिक्सरची हॅट्रिक पूर्ण केली तर हॉटेल गोलूचे प्रोप्रायटर सन्माननीय स्वप्नीलजी मगर याचकडं 3000 रुपयाचं कॅश प्राईज दिले जाणार आहे. परंतु पारितोषिकपेक्षा मात्र हा सामना जिंकणं फार गरजेचं आहे. सुरुवात खूपच छान पाहायला मिळाली. आधारस्तंभाबद्दल पाहिलं तर सिरताज शेखने काय जबरदस्त पायाभरणी इथे मात्र केली आपल्या संघासाठी आणि आता मात्र या ठिकाणी साहिल सुद्धा त्याला मात्र चांगली साथ देतोय. सन्माननीय निलेश भांडे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. शापूर कृषी बाजार उत्पन्न समितीचे सभापती सन्माननीय निलेशजी भांडे साहेबांचं शुभ आगमन झालेलं. विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. सन्माननीय निलेशजी भांडे साहेब.
खूपच छान इथे मात्र कमबॅक केला आहे मयूरने आणि कुठेतरी आपण बॉडी लँग्वेज पाहिली अजय तर थोडीशी कमकुवत पाहायला मिळते पी जी स्पोर्ट कुक्षी संघाची. कारण प्रथमतः फलंदाजाने निराश केलं, त्यानंतर बबलू पाटीलने पॉवर प्लेच्या षटकामध्ये निराश केलं, कारण भरपूर धाबा त्याने खर्च केल्या आणि त्याच कारणापासून या अंतिम सामन्यामध्ये पूर्णपणे दबदबा आपल्याला स्वराज 11 डोले संघाचं आत्तापर्यंत पाहायला मिळतोय. बिल्कुल थोड़े से निराश जरूर हुए हैं खिलाड़ी, लेकिन कुक्सी टीम आसानी से हार मानने वालों में से नहीं है. इस बार पैडल स्वीप की कोशिश की थी, वहाँ पर गेंद बल्ले पर नहीं ले पाए. इम्प्रोवाइज तरीके से खेलने का प्रयास किया था वहाँ पर शरताज शेख ने. एक और डॉट गेंद, जिस गेंद पर अपील हुई थी वो बहुत ही शानदार लेग कटर थी, फुलर लेन गेंद थी और बिल्कुल बल्ले के करीब से गेंद कट होकर बाहर की तरफ निकली थी. जोरदार अपील की थी बबलू ने, लेकिन अच्छा फैसला वहाँ पर अंपायर का देखने को मिला. स्कोर रुका हुआ है 31. इस बार आगे निकले, गेंद को मोड़ दिया है थ्रू स्क्वायर, लेग फील्डर थोड़े से दूर है और गेंद बाउंड्री के बाहर. शानदार चौका. जबरदस्त या ठिकाणी मात्र फलंदाजी आपण पाहतो, या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आणि मात्र आता दुसरा पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ सुद्धा इथे मात्र समाप्त झालेला आहे. एकूण धावसंख्या आपण पाहिली तर दोन षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 35. आता मात्र उर्वरित 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 19 धाबेंची गरज, म्हणजे जवळपास बॉल टू रन इक्वेशन आता मात्र पाहायला मिळतोय. आणि आपण जर येणाऱ्या फलंदाजामध्ये पाहिलं तर आतिश गोडविंदेसारखा फलंदाज सुद्धा मात्र येणं बाकी आहे. म्हणजे आज आपण म्हणू शकतो की कुठेतरी अगदी सोपं समीकरण मित्रमंडळ डोले संघासमोर आता आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद. तसेच सन्माननीय अनिल शेठ मानिवडे तुळजाई कंट्रक्शनचे सर्व शुभागमन होते. धन्यवाद साहेब, आपण इथे आला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपली उपस्थिती आम्हाला लाभली. ते सन्माननीय अनिल शेठ मानिवडे साहेब, प्लीज व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. अनिल भाई, त्याचे सन्माननीय कोंडूरामजी हलके साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. आपलं सरचे स्वागत स्वागत स्वागत. विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. तसेच सन्माननीय नितीनजी भांडे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. आपल्यास विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. नितीनजी भांडे साहेब. 18 गेंदे और जीतने के लिए मात्र 19 रनों की आवश्यकता है स्वराज 11 ढोले टीम को. ये फाइनल मुकाबला स्वर्गीय महादेव उर्फ भाऊ साहेब दळवी स्मृति कप 2021 का. क्या कमाल का खेल फाइनल मैच में पेश किया है स्वराज 11 ढोले टीम ने. रेग्युलर संघाचा फायनलचा सामना आहे. यानंतर 40 प्लसचा फायनल होणार आहे. प्रेक्षकांना विनंती असेल की यानंतरही एक फायनल बाकी आहे. भूषण की पहली गेंद आसमान में खेल दिया है, मिस टाइम शॉट. खुद गेंदबाज गेंद के नीचे और बेहतरीन कैच. जजमेंट थोड़ा सा गलत था, लेकिन आखिरकार एक हाथ से कैच किया. बहुत ही शानदार कैच और ये रहा पहला विकेट. आणि नक्कीच अजय दाखवून देतो की आपला हात जगन्नाथ का आहे. एका हाताचा कमाल. पहिल्या झटका इथे मात्र स्वराज 11 डोले संघाला साहिल बॅक टू द डगआउट, नवीन येणारा फलंदाज ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, अर्थात आतिश घोडविंदे. ये तो बात यह है कि कैच लिया गया है इसलिए तारीफ हो रही है, लेकिन यदि ये कैच ड्रॉप होता तो कई सवालिया निशान उनके प्रदर्शन पर लगते कि एक हाथ से कैच लेने की क्या आवश्यकता थी. 2 हाथ से आराम से वो कैच कर सकते थे. गलती हुई थी, लेकिन अंत में उसको सुधारा उन्होंने. कैच ड्रॉप नहीं किया और वही तो महत्वपूर्ण बात है क्रिकेट के खेल में. विकेट का पतन हुआ है, साहिल लौटे हैं पेविलियन में. आउट होने से पहले 11 रनों का योगदान दिया. भूषण कहीं ना कहीं गेम चेंजर साबित हुए हैं इस टूर्नामेंट में. बहुत बढ़िया गेंदबाजी की है उन्होंने पूरे टूर्नामेंट में और उन्हीं से ही अब सारी उम्मीदें बंधी हुई है पीजी स्पोर्ट्स कुक से टीम की. हो नक्कीच विकेटची आवश्यकता होती आणि तो विकेट्स मात्र या ओव्हरमध्ये प्राप्त करून दिलं. आणि इथे मात्र पहा थोडंसं हलक्यातने पुश करण्याचा प्रयत्न केला होता सिरताजने, परंतु नक्कीच पूर्णपणे बीट होतोय. पडल्यानंतर भरपूर चेंडूला स्विंग प्राप्त झालं आणि हेच वैशिष्ट्य आहे अजय. भूषण पाटील असतील, कुक्षेगावचे पंकज पाटील असतील, नक्कीच हे 2 खेळाडू मात्र या ठिकाणी कुक्षे गावाला लाभलेले आहेत. आणि त्यामध्ये आपण पाहतोय भूषण पाटील आतापर्यंत एक चांगला परफॉर्मन्स या अंतिम सामन्यामध्ये पाहतोय. देखिए कुक्से टीम के जो 4 गेंदबाज है उसमें से 3 दाहिने हाथ के हैं, लेकिन भूषण बाएं हाथ के गेंदबाज है और बाएं हाथ का गेंदबाज बहुत खतरनाक होता है जब सामने वाली टीम में ज़्यादा दाहिने हाथ के बैट्समैन होते हैं. बहुत सावधानी के साथ खेलने का प्रयास किया था पिछली गेंद पर सिरताज ने. इस बार पटकी हुई गेंद खेले ना खेले दुविधा में थे, असमंजस में थे और आखिरकार गेंद चली गई विकेटकीपर के हाथों में. एक और डॉट गेंद, और डॉट गेंद 5-5 ओवर के मैच में बड़े काम की चीज़ होती है गेंदबाज के लिए. इसी से प्रेशर बनता है बल्लेबाजों पर. लगातार 2 डॉट गेंदें, पहली गेंद पर विकेट, यानी कि 3 गेंदों पर कोई भी रन खर्च नहीं किया है भूषण ने. खेल क्रिकेट का है,
ये बहुत ही महान अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, कभी भी कुछ भी हो सकता है। भले ही पलड़ा थोड़ा सा भारी इस समय नजर आ रहा है स्वराज 11 ढोले टीम का, लेकिन कुक्सी टीम ने भी अभी तक घुटने टेके नहीं है। स्कोर रुका हुआ है 35 रन और 19 रनों की जरूरत, 15 गेंदे शेष। हो नक्कीच आता परत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु या ठिकाणी पहा जास्त स्तुती केली, ओरपीच चेंडू पाहायला मिळाला आणि या ठिकाणी चेंडूला फेकून दिला आहे शिरता शेखने आउट ऑफ द पार्क। बिग हिट, 6 धावांसाठी षटकार। बहुत ही खूबसूरत शॉट, बिल्कुल रडार में थी ये गेंद, ओवर पिच थी, सीधे बैट से लॉफ्ट किया, ज्यादा क्रॉस बैटेड शॉट खेलने का प्रयास नहीं किया, खड़े खड़े ऊंचा उठा दिया था ऑन साइड में 6 रनों के लिए। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए शिरताज शेख, पूरे टूर्नामेंट में इस बल्लेबाज ने भी काफी प्रभावित किया है। स्कोर 41 पर पहुंच चुका है। अब जीतने के लिए मात्र 13 रनों की आवश्यकता है स्वराज 11 ढोले टीम को। भूषण की अगली गेंद इस बार पैर पर लगी है, अपील और आउट। अंपायर की उंगली ऊपर उठती हुई विकेट का पतन होता हुआ। तर नक्कीच मित्रांनो, आपण ही स्पर्धा आतापर्यंत अनुभवताना मात्र काहीच वेळानंतर मात्र आपण या स्पर्धेला निरोप देणार आहोत, परंतु त्यानंतर अजून एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला येत आहे आणि या स्पर्धेमध्ये पहा ठाणे जिल्ह्यातील सर्वच ग्रामीण संघांना संधी असणार आहे। एक गाव गट असा ही स्पर्धा असणार आहे आणि त्या स्पर्धेचं नाव आहे स्वर्गीय हरिभाऊ स्मृती चषक 2021। दिनांक 24 फेब्रुवारी ते दिनांक 28 फेब्रुवारी हा कालावधी असणार आहे आणि या स्पर्धेमध्ये ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण संघांना प्राधान्य दिले जाईल। फक्त 40 संघांना प्राधान्य आहे या संघामध्ये। या स्पर्धेमध्ये जर कोणत्या संघाला सहभाग व्हायचा असेल तर तुम्ही निवा पाटील आणि मितेश 11 कुरून संघाची संपर्क साधू शकता, परंतु या ठिकाणी विकेटचं पतन झालेलं आहे, ज्याने 30 धावांचं बहुमूल्य योगदान आपल्या संघाला दिलं, अर्थात शिरता शेख। लागणारा हा दुसरा झटका स्वराज 11 ढोले संघाला। शिरताज ने अपना काम बखूबी से निभाया, मैच पर पूरी तरह से पकड़ नजर आ रही है स्वराज 11 ढोले टीम की। अभी भी तीसरे ओवर का खेल प्रगति पर है, इस ओवर के बाद और 2 ओवर का खेल बचा हुआ है। कुल मिलाकर 13 गेंदें बची है और 13 ही रन बनाने हैं। रिवर्स स्वीप की कोशिश कर रहे थे वहां पर बैट्समैन, तेज गेंद थी, बीट हुए। नए बैट्समैन सलमान नंबर 4 पर आए हैं। डॉट बॉल के साथ ओवर की समाप्ति, काफी अच्छा ओवर रहा। धन्यवाद। तसेच सन्माननीय जिल्हा परिषद ठाणेच्या माजी बांधकाम सभापती चंदे मॅडम, वैशालीताई चंदे मॅडम यांचं शुभागमन झालेलं आहे। विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे। सन्माननीय जिल्हा परिषद ठाणेच्या माजी बांधकाम समिती सभापती सन्माननीय वैशालीताई चंदे मॅडम यांचं शुभागमन झालेलं आहे। विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे। आपलं सरचे स्वागत स्वागत स्वागत। तर या ठिकाणी 3 षटकांचा खेळ आपण पाहिला की भूषण पाटीलने आपल्या स्पेलमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केले आणि 2 विकेट्स त्यांनी मात्र प्राप्त केले। आणि आता मात्र आपण समीकरण पाहू शकता की 12 चेंडूचा खेळ आपण अजूनही पाहणार आहोत आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 13। म्हणजे कुठेतरी चमत्कारी गोलंदाजी इथे मात्र करावी लागेल पीजी स्पोर्ट कुक्से संघाला। देखिए अभी भी पूरी तरह से मैच खत्म नहीं हुआ है, जरूर पलड़ा थोड़ा सा भारी है ढोले टीम का, लेकिन यदि ये पेनल्टी मेट ओवर अच्छा जाता है कुक्से टीम के लिए, 6 से भी कम रनों का ओवर यदि होता है तो फिर आखिरी ओवर में काफी रोमांच देखने को मिल सकता है और खासतौर पर विकेट्स महत्वपूर्ण रहेंगे। दोनों भी नए बल्लेबाज है क्रीज पर, उसका फायदा उठाना होगा कहीं ना कहीं पीजी स्पोर्ट्स कुक्से टीम के गेंदबाजों को। हो नक्कीच, परंतु अतिश गोडविन देखील पिट्टीवर आहे। एक जमेची बाजू असेल ढोले संघासाठी, कारण 12 चेंडू शिल्लक आहेत, फक्त 13 धावा जोडायच्या आहेत। परंतु हा बॅटल खूप चांगला असेल कारण गोलंदाजी करण्यासाठी बबलू पाटील मात्र आलेला आहे। पहिला चेंडू खूपच वेगवान आहे। पहिल्या षटकामध्ये पाहिले तर बबलू पाटील कुठेतरी मात्र खर्चीला ठरला होता, परंतु पाहूया इथे मात्र कमबॅक षटक मात्र हाताळतोय की आपल्या संघासाठी। डॉट चेंडू आलाय, 11 चेंडू समीकरण आहे 13 धावांचं। इस ओवर में एडी चोटी का जोर लगाने के लिए तैयार है गेंदबाज। ओ इस बार शॉट हम पुल करना चाहते थे, फिर से चूक गए। एक और डॉट गेंद, कहीं ना कहीं दबाव बनता जा रहा है बल्लेबाजों पर और मैच में रोचकता बरकरार है। हो नक्कीच, आणि इथे मात्र तर बबलू जर अतिशला बाद करण्यामध्ये अजय यशस्वी होतोय तर मात्र पीजी कुक्से संघ पुन्हा एकदा या सामन्यामध्ये कदाचित कमबॅक करू शकेल। इथे मात्र शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू कार्पेट साने निघून जातो। मिड विकेटला पंकज पाटील आहेत, खूपच छान क्षेत्ररक्षण एकदा पूर्ण केली, चांगली फेकी पाहायला मिळते आणि फक्त या फटक्यामागे आपल्याला एकच धाव पाहायला मिळाली। थोड़ी बहुत वापसी तो कर ली है इस मैच में पीजी स्पोर्ट्स कुक्से टीम के गेंदबाजों ने।
9 गेंदे शेष है जीतने के लिए 12 रनों की आवश्यकता। वैसे देखा जाए तो बल्लेबाजों के लिए यह समीकरण आसान माना जाता है, लेकिन यह कोई मामूली मैच नहीं है, ये फाइनल मैच है और फाइनल मैच का दबाव थोड़ा अलग होता है। सलमान के पास स्ट्राइक, बबलू अगली गेंद लेकर दौड़ना तो शुरू किया था लेकिन शायद बल्लेबाज तैयार नहीं थे। एक शॉट थर्डमैन है, एक शॉट फाइन ले गए और बाकी के 7 खिलाड़ी बाउंड्री पर। बबलू पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र मार्गस्थ होतोय, परंतु या ठिकाणी अजून एक डॉट डिलिव्हरी. काय जबरदस्त सामना अजय आणि बबलू पाटीलचं काय कमबॅक आहे या मॅच मध्ये, कारण आतापर्यंत 4 निगल चेंडू पाहिले, 3 डॉट चेंडू पाहायला मिळाले, एक सिंगल धाव खर्च केली आणि आपण धावांचे आता मात्र या ठिकाणी समीकरण पाहिले तर 8 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही सामना संपला नाही, 12 धावांची गरज आहे. सामना आवडला असेल तर मित्रांनो या दोन्ही संघासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. रोमांचक फाइनल मैच। बबलू फिर से राइट आर्म ओवर द विकेट, इस बार सीधे बैट से लॉफ्ट किया, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है, बेहतरीन कैच, मयूर ने कोई गलती नहीं की और विकेट गिरता हुआ डोले टीम का। सलमान आउट। बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी, कभी तुम बारी तो कभी हम बारी. काय जबरदस्त मॅच इथे मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळतो. या 2-3 षटक जर आपण केले पाहिजे तर पूर्णपणे ढोले संघ या सामन्यावर कब्जा निर्माण करतो, परंतु हे बबलू पाटीलचं षटक खरोखरच कौतुकास्पद कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. 7-12 जमिनीचा प्रत्येकालाच माहित असेल आणि तो 7-12चं समीकरण आता आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळते. बिल्कुल, इस मैच का 7-12 किसके नाम पर है? डोले टीम के नाम पर या फिर कुक्से टीम के नाम पर? और ये है कुक्से टीम का क्रिकेट। विक्की स्पोर्ट्स कुक्से जो पीजी स्पोर्ट्स कुक्से टीम के नाम से खेल रही है इस टूर्नामेंट में, चैंपियन टीम है। ऐसे ही ये टीम चैंपियन नहीं बनी है। आणि आमचे भाऊसाहेब सांगतात की फेरफार किसके नाम पे होता है देखना है. ते आपल्याला येणारी वेळ नक्कीच सांगून जाईल. भाऊसाहेब तुम्ही सुद्धा लक्ष द्या सामन्याकडे. इथे मात्र ओरबे चेंडू आणि या ठिकाणी चेंडू आउट ऑफ द पार्क. अतिच्या बाटमधून निघणारा हा बिग हिट षटकार. बहुत ज्यादा रोमांच बना था मैच में, लेकिन ये छक्का जो लगा है इससे काफी पलड़ा भारी हो गया है स्वराज 11 डोले टीम का। अंडर प्रेशर बहुत ही बढ़िया स्ट्रोक, बॉटम एंड का इस्तेमाल किया और ऑन साइड में लॉफ्ट कर दिया गेंद को। थोड़ी आगे रखी हुई गेंद थी, कहीं ना कहीं लेंथ में थोड़े से चूक गए बबलू पाटिल। काफी अच्छा ओवर साबित हो रहा था, लेकिन अंतिम गेंद पर उन्होंने गलती की और उसका फायदा उठाया आतिश घोड़विंदे ने। चौथा ओवर समाप्त हो चुका है, स्कोर 48 रन 3 विकेटों के नुकसान पर स्वराज 11 डोले फाइनल मुकाबला जीतने के लिए 6 गेंदों में 6 रनों की आवश्यकता। हो निकीचा, आणि जोपर्यंत आतिश खेळपट्टीवर आहे तोपर्यंत निकीच्या या ठिकाणी विजयाची जास्तच आपण जर या ठिकाणी मात्र पर्सेंटेज पाहिले तर डोले संघाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळेल. रमाकांत अनंत शेलार साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. हायकोर्ट स्टाफ आपल्यास विनंती असेल आपण व्यासपीठावरून विराजमान व्हायचं आहे. सन्माननीय रमाकांत अनंत शेलार साहेब, वेलकम सर. यानंतर 40+ संघाचं मेगा फायनल असणार आहे. एक बिग मॅच, बिग शो होणार आहे. तर राहनाल संघ तसेच अमरस्पोर्ट कास्ती संघाला लाईनअप करून खेळपट्टीवर जाण्याची विनंती असेल सामना संपल्यानंतर, आणि विजयी संघाला विनंती असेल यष्ट्या कृपया बाहेर काढू नका प्लीज. 6 गेंदे और 6 रन, अभी भी सस्पेंस बरकरार है। सलमान के पास स्ट्राइक, केतन के पास स्ट्राइक है, बल्कि पहली गेंद डॉट। आड़े बैट से खेलने का प्रयास, और ये कहीं ना कहीं प्लस पॉइंट साबित हो सकता है कि स्ट्राइक केतन के पास है। केतन और आतिश की यदि हम तुलना करें तो जरूर कोई भी बता सकता है कि आतिश ज्यादा प्रतिभाशाली खिलाड़ी है, लेकिन केतन भी हालांकि प्रतिभा तो है उनमें, लेकिन शायद इसका फायदा कहीं ना कहीं गेंदबाज उठा सकते हैं। 5 गेंदों में 6 रन चाहिए। देखिए अंधाधुंध बल्ला चला रहे हैं, जो अनुभव है वो यहाँ पर महत्वपूर्ण है। अनुभव आतिश के पास है, केतन के पास उतना अनुभव नहीं है, और कहीं ना कहीं वो खुद पर ज्यादा प्रेशर ले रहे हैं। आणि किती आपण जर पाहिलं तर बॅक टू बॅक 2 चेंडू इथे मात्र डॉट पाहायला मिळत आहेत. समीकरण आता मात्र पाहू शकतो आपण की 4 चेंडू 6 धाब्यांची गरज. काय जबरदस्त सामना इथे मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडू आपली दिली, परंतु या ठिकाणी चेंडू हवेत आहे. शत्रशक करण शेलार चेंडूच्या खाली झेल टिपतोय. मॅच मध्ये पुन्हा एकदा एका ठिकाणी रंगत निर्माण होतोय. फलंदाज बाद. सन्माननीय सुभाषजी पवार साहेबांचं शुभागमन झालंय. खांबाळे गावचे प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय सुभाषजी पवार साहेब, तसेच सन्माननीय आमचे कासने गावचे प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय जीवनदास अप्पा भुईर साहेबांचं शुभागमन झालंय. विनंतीच असेल की साहेब आपण व्यासपीठावर यायचं आहे. खऱ्या अर्थाने कासने गावामध्ये पाण्याची व्यवस्थेसाठी ज्यांनी धडपड केली 30 वर्ष आधी, ते सन्माननीय जीवनदास अप्पा भुईर साहेबांचं शुभागमन होतं. वेलकम. 2 डॉट गेंदे खेलने के बाद कहीं ना कहीं सिंगल के बारे में सोच रहे थे, लेकिन अपिश खेल बैठे थे। गेंद को हवा में उछाला और डीप कवर पर कैच आउट होकर पेविलियन में लौटते हुए केतन। नए बैट्समैन क्रीज पर, लेकिन स्ट्राइक आतिश घोड़विंदे के पास है। 3 गेंदे शेष, 6 रनों की जरूरत स्वराज 11 ढोले टीम को
ये फाइनल मुकाबला जीतने के लिए, यानी कि 3 गेंदे बाकी, 6 रन बाकी और दोनों भी टीमों के लिए अभी भी ढेर सारा हौसला बाकी। और क्या लड़ाई है योगेश, ऐसी लड़ाई तो सांप और नेवले के बीच में भी नहीं होती है। जबरदस्त लड़ाई। खरोखरच काय जबरदस्त सामना इथे मात्र पाहतोय आपण। 54 धावांचा पाठलाग करतो या डोळे संघ आणि 54 धावांचं संरक्षण करतो या ठिकाणी पीजी स्पोर्ट कुक्षे संघ। 3 चेंडू विजयासाठी 6 धाब्यांची गरज, चेसिंग कंपल्सरी असलेली स्पर्धा। बंटी पाटील पुन्हा एकदा या ठिकाणी एज लागते, परंतु या ठिकाणी लक फॅक्टर आहे डोळे संघाच्या पाठीमागे आणि चेंडू निघून जाईल नॉन स्टॉप सीमारेषा पार, चौकार। किस्मत के धनी है आतिश गोडविंदे और डोहले टीम। खेलना कहाँ चाहते थे, गेंद कहां पर गई, लेकिन नतीजा ऐसा निकला है जिससे बैट्समैन खुश, डोहले टीम के समर्थक खुश। टॉपेज लगा था ऊपरी किनारा और विकेट कीपर के ऊपर से निकल गई। इसमें फील्डिंग टीम के कैप्टन कुछ नहीं कर सकते हैं। ऐसे स्ट्रोक्स के लिए आप फील्ड बिल्कुल भी नहीं सजा सकते हो। नक्कीच नक्कीच आपण जर पाहिलं टॉपेज लागलं होतं, नक्कीच बबलू पाटीलने थोडंसं या ठिकाणी निराश व्यक्त केली, परंतु धावा आलेल्या ते फार महत्वाचं आहे, ते म्हणजे स्वराज 11 डोले संघासाठी समीकरण आहे। 2 चेंडू विजयासाठी 2 धाब्यांची गरज, चेसिंग कंपल्सरी आहे। जोपर्यंत 2 धाबा डोले संघ इथे मात्र जोडत नाही तोपर्यंत मात्र तुम्ही ही स्पर्धा जिंकू शकणार नाही। परंतु बंटी पाटील जर एखादा इथे मात्र निर्धार चेंडू जर अजय टाकला तर मात्र नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा कमबॅक करू शकेल। और बिल्कुल क्षमता है बंटी में, यहाँ से भी वो अपनी टीम को जिता सकते हैं। शॉट एक्स्ट्रा कवर पर फील्डर है कैचिंग पोजीशन में, एक शॉट थर्ड मैन काफी फाइन, बाहरी किनारा, गेंद फिर से जा रही है बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन और इसके साथ ही चैंपियन बनती हुई इस टूर्नामेंट में स्वराज 11 डोहले टीम। स्वर्गीय महादेव उर्फ भाऊ साहेब दळवी ट्रॉफी धन्यवाद निजेश. 2021 टर्मला को कोणी जीत लिया एसटीना है हात लावू नका, डोले प्लीज. टीम ने। अभिनंदन अभिनंदन स्वराज स्पोर्ट डोले, हार्डलक पीजी स्पोर्ट कुकसे. राणाल संघाला लाईनअप करून खेळपट्टीकडे यायचंय राणाल संघ, तसेच अमर स्पोर्ट कासने आपण सुद्धा लाईनअप करून खेळपट्टीकडे जायचं आहे। अमर स्पोर्ट कासने संघाला जी जर्सी टी शर्ट आपण पाहत आहात, जे ड्रेस, जे सन्माननीय नानाशेठ गोंदली अमर क्रीडा मंडळ कासने उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून लाभलेले आहेत, तसेच रेग्युलर अमर स्पोर्ट्स कासने संघाला जे टी शर्ट लाभलेले आहेत, ड्रेस लाभलेले आहेत, ते सन्माननीय भगवानजी भोईर साहेब तसेच सन्माननीय मिलिंदजी भोईर साहेब. खरं तर हे ड्रेस घालताना कोणी किती शिकलंय, कोण किती कुठल्या पदावर काम करतो, कोण किती मोठं आहे तर ते नाही, तर ते फक्त आणि गावासाठी हे सर्व जर्सी परिधान करून हे सर्व खेळाडू आणि सर्व पाठीराखे नेहमीच सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण सत्कार समारंभाकडे वळणार आहोत. सन्माननीय दत्ताशेठ ठाकरे साहेब यांना सन्मानित करायचं आहे. मी सन्माननीय